आज ना नवीन नवीन एक छान असं झाड लावलं. आता ते तुम्हाला दाखवतेच कोणतं लावलं कोणतं नाही. पण सकाळ सकाळी की नाही 7:30 वाजता छान असं ऊन पडलं होतं. आज आज असं वाटलं की आज पाऊस नाही येणार. पण 7:30च्या नंतर एक 5-10 मिनटं ऊन पडलं आणि नंतर परत पाऊस सुरुवात झाला. म्हणजे 4-5 दिवस झालं सलग पाऊस चालू आहे. पण असा मोठा नाही, पण रात्री ना खूप मोठा पाऊस आलता. एक अर्धा तास 15-20 मिनटं चालता. आणि त्यानंतर सकाळी पण थोडंसं चिरचिर चालू होतं त्याचं 8-8:30 वाजता 9 वाजता. म्हणजे 5-10 मिनटं ऊन पडायचं आणि उन्हातसुद्धा पाऊस चालू होता. आणि आत्ता पण पाऊस चालू आहे. म्हणजे आज पूर्ण दिवसभर पाऊस चालू आहे. आणि मी तर असं नियोजन केलं की आता उद्या आषाढी एकादशी आहे ना, त्याच्यासाठी काही काही खरेदी करून थोडीफार किंवा एखादं म्हणजे नवीन रेसिपीचं काहीतरी साहित्य वगैरे आणून दरवेळी शाबू 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 खाऊन कंटाळ येतो ना, तर पावसात जाऊ पण वाटत नाही बाहेर. आता बघा, वरती गेलो तर टेरेसला, घरात बसून बसून कंटाळा आला आहे खरं तर हे बघा, टेरेसला गेल्यानंतर आम्ही ना एक कामगिरी केली. हे कढीपत्त्याचं उंचचे उंच झाड तुम्हाला याच्या आधी पण दिसलं होतं. माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला बघितले. ते पूर्णपणे कट्ट केलं, त्याला छान असं कटिंग करून ठेवलं, कारण आता पाऊस आहे त्यामुळे ते फुटून निघेल म्हणून मस्तपैकी. आणि झाडं एवढी छान आलेत ना बस. पण टेरेसला एवढं वारं सुटलं होतं ना, सगळ्या झाडांची पालं इकडे तिकडे हलत होती. आणि ना छान असं नवीन असं जास्वंदीचं एक झाड लावले. आणि दुसरं एक नवीन आहे, पण मला त्याचं नाव माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल ना नाव तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पण ते जे झाड आहे ना, पूर्ण असं जणू काय ते बोन्साय पद्धतीनं बनवले की नाही असं बनायला लागले ते. म्हणजे त्याची उंचीच वाढली नाही की काय झाले काय माहिती. झाड खूप दिवसाचं आहे, पण ते बोन्साय झाल्यासारखं झालं आहे. तुम्ही एकदा बघा आणि मला त्याचं तुम्ही नाव सांगा. हे बघा, हे जास्वंदीचं झाड नवीन लावले. छान अशी ना ती आपण हजारी जास्वंद नव्हतो ना, तशी वाली जास्वंद आहे. आता बघू कशी फुलं येतात. आणि हे बघा ते नवीन झाड खूप छान. त्याचं खोड तर एवढं मोठं झालं आहे ना की बासच. पण ते जास्त असतं, त्याला फुलं थोडीशीच येतात. एकदम छान म्हणजे गुलाबी कलरची फुलं येतात. तुम्हाला दाखवेन मी आल्यानंतर. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि पाऊस परत चालू झाला त्यामुळे आता काही कुठं बाहेर जायची इच्छा नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.